राज्यातील बहुचर्चित शालार्थ आयडी घोटाळ्यात जळगावात मोठी विकेट पडली आहे। जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील भाजपचे नेते संजय गरुड यांना नाशिकच्या विशेष तपास पथकाने सोलापूर जिल्ह्यातून अटक केली आहे। संजय गरुड हे मंत्री गिरीश महाजनांचे निकटवर्तीय मानले जातात। लोकसभा निवडणुकीपूर्वीच त्यांनी राष्ट्रवादीला सोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता। शालार्थ आयडी घोटाळ्यात त्यांचा नेमका काय रोल निष्पन्न झाला आहे तेच या व्हिडिओत पाहूयात। शालार्थ आयडी घोटाळ्याच्या तपासात संजय गरुड यांचा सहभाग निष्पन्न झाला होता। त्यामुळे एसआयटीची टीम त्यांच्या मागे होती। ते सोलापूर जिल्ह्यातील नातेपुते येथे एका फार्म हाऊसमध्ये लपलेले होते। तेथून त्यांना अटक करण्यात आली। संजय गरुड यांची जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी येथे शेंदुर्णी एज्युकेशन नावाची शिक्षण संस्था आहे। या संस्थेचा जामनेर, पाचोरा, भडगाव आणि चोपडा या तालुक्यांमध्ये विस्तार आहे। या संस्थेतील तब्बल 177 शिक्षकांची एकाच दिवशी शालार्थ आयडी निघाल्याने संशय निर्माण झाला होता। पुढे तपासात याच बनावट आयडींच्या माध्यमातून मोठा आर्थिक व्यवहार झाल्याचं स्पष्ट झालं। त्यामुळे संजय गरुड या घोटाळ्यात अडकले। बनावट शालार्थ आयडी तयार करून शासनाची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी नाशिक रोड पोलीस स्टेशन येथे CR नंबर 216/2026 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता। त्यामधील आरोपी नामे संजय भास्करराव गरुड यास नातेपोते जिल्हा सोलापूर येथील एका फार्म हाऊसवरून अटक करण्यात आलेली आहे। सदर गुन्ह्यामध्ये आतापर्यंत 200 पेक्षा अधिक शाळांमधील बनावट शालार्थ आयडी केल्याप्रकरणी 1200 पेक्षा अधिक आरोपी निष्पन्न झालेले आहेत। घोटाळ्याची सध्याची व्याप्ती ही 160 कोटीची आहे। सर, या सगळ्या संदर्भात आपण तपास करताय, किती आरोपी आतापर्यंत अटक झाले आहे, शोध अनेकांचा सुरू आहे। नेमकं या सगळ्या प्रकारामध्ये शिक्षण संस्था पण किती आहे, काही माहिती आली आतापर्यंत? आतापर्यंत सदरच्या गुन्ह्यामध्ये 5 आरोपी अरेस्ट करण्यात आलेले आहेत आणि शिक्षण शाळा ज्या आहेत त्या 200 पेक्षा अधिक निष्पन्न झालेल्या आहेत। या आरोपीचा नेमका काय रोल होता, त्याच्याकडनं काही प्राथमिक माहिती घेतल्यानंतर काय समोर आलं? आरोपीचे शेंदुर्णी एज्युकेशन सोसायटी नावाची संस्था आहे। त्या संस्थेचा हा संस्थाचालक आणि अध्यक्ष आहे। सदर शाळेतील 150 पेक्षा जास्त शिक्षकांचा बनावट आयडी केल्याचे तपासात निष्पन्न झालेले आहे। शालार्थ आयडी मध्ये संजय गरुड यांना अटक झालेली आहे। शालार्थ आयडी जो आहे त्याच्यामध्ये संजय गरुड यांना अटक झालेली आहे। हो, मला वाटतं मी स्टेजवर असतानाच मला फोन आला, तर मी तेच माहिती घ्यायचा प्रयत्न करतोय की नेमकं काय झालं, कुठे झालं। मला अजून त्या संदर्भामध्ये फार माहिती नाही, पण मला फोन निश्चित आलेला होता स्टेजवर असतानाच, म्हणून मी आता इथून गेलो की मी तीच माहिती घेणार आहे नेमकं काय झालं काय नाही झालं। शालार्थ आयडी घोटाळ्याची जी रक्कम आहे ती जवळपास 200 कोटीच्या घरात जाते। जळगाव शहरात अनेक संस्थांना बेकायदेशीरपणे बॅकडेटेड मध्ये मान्यता दिल्याचंही समोर आलेलं आहे। ते तर मोठं स्कॅन्डलच आहे, आपल्याला कल्पना आहे। त्याची चौकशी स्पेशल एसआयटी नेमली गेलेली आहे। पुढे भविष्यामध्ये कोण कोण आहे काय काय ते सगळे समोर येतील। कोण आहेत संजय गरुड? जळगाव जिल्ह्यातील भाजपचे नेते म्हणून त्यांना ओळखलं जातं। जामनेर तालुक्यात गिरीश महाजन यांचे प्रतिस्पर्धी म्हणून त्यांची यापूर्वी ओळख होती। पण 2024 मध्ये लोकसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मुंबईमध्ये भाजपमध्ये प्रवेश केला होता। काँग्रेस, राष्ट्रवादी आणि भाजप असा त्यांचा आजवरचा राजकीय प्रवास राहिला आहे। गिरीश महाजन यांच्या विरोधात त्यांनी जामनेर मतदारसंघातून आतापर्यंत 3 वेळा उमेदवारी केली आहे। ते 2004 मध्ये अपक्ष निवडणूक लढले होते। त्यानंतर 2009 मध्ये काँग्रेसकडून तर 2019 मध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून विधानसभेची निवडणूक लढवली होती। शालार्थ आयडी घोटाळ्याची व्याप्ती खूप मोठी सांगितली जाते। या घोटाळ्यात शासनाची सुमारे 160 कोटी रुपयांची आर्थिक फसवणूक झाली आहे। संजय गरुड यांना अटक होण्यापूर्वी जळगावचे माजी शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोनेकर यांनाही एसआयटीने धुळ्यातून अटक केली होती। या प्रकरणात अजून बडे मासे गळाला लागण्याची शक्यता आहे। त्यामुळं गरुड आणि हिंगोनेकर यांच्यानंतर पुढचा नंबर कुणाचा लागतो याची उत्सुकता आहे। प्रशांत बधाने, लोकमत.com, जळगाव।